यांचा संन्यास दीक्षाविधी संपन्न दीक्षाविधीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती या दीक्षाविधीसाठी आहे असे आदरणीय परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवस्ती एकशे बाबाजी विद्यापूर, आदरणीय परमपूजनीय महंत श्री शंकर बाबाजी शेजगावगड, आदरणीय परमपूजनीय महंत श्री कान्हेराज बाबाजी, आदरणीय परमपूजनीय महंत दामोदर बाबा, आदरणीय मंगेश शास्त्री आणि आमच्या मंदिरातील सर्व साधू संत, आदरणीय प्रकाश दादा आणि या आश्रमातल्या संचालिका तपस्विनी जयाताई आणि सर्वच आश्रमातील तपस्विनी दीक्षा ज्यांची होत आहे त्यांचे सर्व अध्यक्ष नातेवाईक, आमच्या चांदूरवाला येथे भक्त मंडळी, आज संन्यास दीक्षाविधी हा जो संपन्न होत आहे तर त्यांच्या मनातून इच्छा झाली की मी आता अनुसरली पाहिजे आणि देवाला शरण गेलो पाहिजे, अशा प्रकारे त्यांची मानसिक भावना बऱ्याच दिवसापासून होती. पण एखाद्या गोष्टीला एखादा काळ वेळ येण्याची काही एक उद्या असते प्रतीक्षा आणि तो दिवस त्यांच्या जीवनामध्ये हा अनुसरणाचा आलेला आहे. मला अमोल भाऊनी फोन केला, अशी शाळेची इच्छा आहे, आपण तिकडे जर असले तर तारीख द्या. आणि मला चंद्रपूरला कार्यक्रम होता काल, त्याच्या आजच्या दिवशी मी जरूरला एक दीक्षाविधीचा कार्यक्रम केला आणि मग जरूर चंद्रपूर गेलो. चंद्रपूर रात्री इथे 10-11ला पोहोचलो. तर अशा प्रकारे हा आजचा दिवस 10 तारीख दीक्षाविधीच्या निमित्ताने ठरली. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी जो भक्ती मार्ग आपल्या जीवाच्या उद्धारासाठी निर्माण केलेला आहे आणि त्या भक्ती मार्गाची सुरुवात स्वामी श्री चक्रधरांनी जो जीवाचा उद्धरण भाग आहे तो अनुसरणाशिवाय होत नाही. अनुसरण्यामध्ये प्रपंचाच्या वेगळं व्हावं लागते. मनाच्या ठिकाणची जी आंतरिक आस्था आहे, जे आपण त्याच्यामध्ये ओहले पण आहे, जे संसारामध्ये प्रपंचामध्ये जे आपण गुंतलेलो आहे माया मोह ममतेने, ज्याला थोडाफार तरी निग्रह गुणाचा केल्याशिवाय आंतरिक अंतकरणामध्ये देवाला स्मरून आर्तपूर्वक भावपूर्वक नम्रतापूर्वक ईश्वराला शरण गेल्याशिवाय प्रपंचाच्या आपण वेगळं होत नसतो. आणि म्हणून अनुसरण म्हणजे आंतरिक परमेश्वराला शरण जाणे आणि तो ज्या वेळेला अंतरातून शरण जात असतो त्या दिवसपासून त्याचा कर्मबंधनाचा जो फेरा आहे तो प्रतिबंध होतो. हे सगळ्यात महत्त्वाचं अनुसरणाचं कार्य आहे. अनुसरणाचं जे कार्य आहे की ज्या दिवशी तो अनुसरला त्या दिवशी त्याच्या मागे जो एक देवता कर्माचा फेरा होता तो फेरा प्रतिबंध. आपण अनुसरल्यानंतर सुतक धरत नाही किंवा त्याची कोणती क्रिया करत नाही, याला हेच कारण आहे की ज्या दिवशी तो ईश्वराला शरण जातो तर त्या दिवशी ते देह ईश्वराला समर्पित करतो. म्हणजे तो कर्मराहाटीपासून त्या दिवशी वेगळा होतो, तो दैवराहाटीमध्ये जातो. आमच्यामध्ये पद्धत आहे म्हणण्याची कर्मराहाटी आणि दैवराहाटी. दैव म्हणजे परमेश्वर, त्या ईश्वराच्या राहाटीच्या तो अधीन असतो. ओळगणी माया आणि त्या माध्यमातून त्याचं पुढे कार्य वर्तते आणि तो ईश्वराच्या मार्गाने लागतो. आणि म्हणून देवतेचं जे अधीनत्व असते आपल्यावर, कर्मराहाटीमध्ये ग्रस्ताश्रम धर्मामध्ये आपण असतो, आपल्यावर देवतेचं अधीनत्व आहे. आपल्यासोबत संलग्न आहे, आपल्यासोबत एखादं तुम्ही कार्य करता त्याच्या क्रियेची अभिमानी असते, या युगाची अभिमानी आहे, ग्रामाची अभिमानी आहे, देहाची अभिमानी आहे. या प्रकारे देवता अधीन आपण आहे. पण ज्या दिवशी अनुसरू त्या दिवशी मात्र देवतेचं अधीनत्व निघून जातं, तुमच्यावर असलेलं बंधन निघून जातं, तुमचा कर्मराहाटीचा नात्याकोत्याचा असलेला संबंध आपण त्या दिवशी त्याग करतो. आणि म्हणून सुतक सुद्धा त्या दिवशी नष्ट होऊन जातं. सगळ्यात महत्वाचं काही वेळेला असं वाटतं की बाबा सुतक, पण तुमचा जो संबंध होता त्या अनुसरला त्या दिवशीच तुटला. त्यामुळे सुतक धरण्याचा किंवा सुतक होण्याचा काही अनुसरण्याचा संबंध नसतो. आणि म्हणून सुतक सुद्धा अनुसरल्यानंतर आपल्यामध्ये धरत नाही. सुतक धरून कोणती क्रिया केल्या जात नाही. त्यामुळे प्रत्येक क्रिया अनुसरण्याची ईश्वर अर्पण बुद्धीने केल्या जात असते. श्री चक्रधरार्पण म्हणून त्या क्रियेचा ईश्वरापर्यंत स्वीकार असतो आणि अनुसरल्यानंतर तो परमेश्वर त्याला मिळत असतो. म्हणून अनुसरल्याचा देव असं म्हणतात की त्या अनुसरलेला पदोपदी ईश्वराचं सहाय्य आहे.
स्वामी श्री चक्रधर महाराज उत्तराबंदीकडे प्रयाण करताना आपल्या भक्तजनांना सांगून गेलेले आहेत की जरी मी नाही परंतु मी तुमच्याजवळ असल्यासारखाच आहे. कारण आपण देवाचं विशेष स्मरण चिंतन किंवा एखादी विधी आचरण करतो, तो विधी परमेश्वराचा आहे आणि प्रत्येक विधीमध्ये ईश्वराचा साक्षात्कार आपल्याला येतो. आपल्याला स्मरण आणि स्वस्थता येते. एखादा आपण कुठं एखादा सात्विक विधी आचरला, त्या विधीमुळे ते तुम्हाला एक त्यामध्ये पावित्र्य निर्माण होते, समाधानी येते. अशामुळे परमेश्वराच्या धर्मासाठी त्या जीवात्म्याच्या ठिकाणच्या त्या ज्या काही विधी असतात, ते कार्य असतात आणि त्यामुळं ईश्वर आपल्या अनुसरणाने टोचल्या जातात. आणि यासाठीच अनुसरण म्हणजे त्याची पहिला पाया आहे. अनुसरण म्हणजे उद्धरण नाही. अनुसरण हे घेतलं म्हणजे जीव उद्धरला असं कधी होत नाही. त्याची सुरुवात आहे आचरणाची, म्हणजेच अनुसरण. ज्या दिवशी तो ईश्वराला शरण जातो त्या दिवसापासून त्या आचरणाची त्याची सुरुवात होते. आणि मग ती सुरुवात ज्या वेळेला होते त्या दिवसापासूनच परमेश्वराच्या तो अधीन असतो. चित्त वित्त काया तिन्ही अर्पावी सर्वज्ञ राय. अंतकरणापासून आपल्या मनाला देवाला चित्तपूर्वक शरणागतीपूर्वक तो शरण जातो. आणि म्हणून जे इकडे आहे असं बसून जे जीवन आहे त्याला क्षणभंगूर असं म्हटलेलं आहे. क्षणम चित्तम क्षणम वित्तम क्षणम जीवित मानवा हेमस्य करुणा नास्ती धर्मस्य त्वरिता गता. धर्माची जी गती आहे ती त्वरित आचरावी लागत असते. जसं यम आहे, यमाला काही आपली कीव असते का, दया असते का? तो आला का तुम्हाला घेऊनच जातो लगेच. यम म्हणजे ही देवता. ज्यावेळेला आपण नेतो या शरीरातून जातो ती देवता न्यायला येते. तिला काळ भैरव देवता असं म्हटलेलं आहे. ती येते त्यावेळेला या जीवात्म्याला या देहातून काढून आक्रोशाने घेऊन जाते. तमाचेने आक्रोशे काढिला. या देहातून काढताना तमपूर्वक सत्वपूर्वक निघत नाही. तो सात्विकतेने ती आत्मा निघत नसतो. कोणाला देह सोडू वाटते का? तो ज्यावेळेला जातो या देहातून त्यावेळेला अगदी तमपूर्वक त्या ठिकाणी त्या जीवात्म्याला त्या देहातून काढल्या जातो. बसा. तमपूर्वक या देहातून या जीवात्म्याला काढल्या जाते. आणि ज्या वेळेला तो या जीवात्म्याला काढत असतो त्यावेळेला त्याच्या ठिकाणचे जे सोबत जोडलेले नरक आहे, जे कर्म आहे ते त्याच्या सोबत असतात. आणि म्हणून ईश्वर म्हणतात की जो आमच्या अनुसरणाला स्वीकार करतो, जो अनुसरतो त्याला आम्ही शेवटी प्राणापदीचे दुःख, प्राण ज्यावेळेला जात असतो देहात उत्क्रमण होते या देहातून, ते प्राणापदीचे दुःख ज्यामध्ये अंतिकासारखं दुःख असतं. ज्यावेळेला देहातून आपला जीवात्मा जातो त्यावेळेला या जीवात्म्याला अंती म्हणजे या देहातून निघताना शेवट 3 तासाचा अंतिक भोगवला जात असतो. आपण आपला मनुष्य जन्म सुखरूप जोडलेला आहे, पण सुखामध्ये दुःखाची जोड केलेली असते. आपण कोणतंच कर्मराणीचं कर्म असं आहे की ते केवळ सुखरूप नाही. फक्त ईश्वराचंच असं आहे की ते निरतिशय आनंद आहे, त्यामध्ये दुःखाची मिश्रता नाही. स्वामींनी वर्णन केलेलं आहे की केवळ जे सुख आहे ते प्रपंचिक किंवा देवतेच्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होत नाही. जे सुख आणि दुःख मिश्र आहे त्याला आपण सुख म्हणतो. म्हणजे निरतिशय आहे, कुठल्याही प्रकारची दुःखाची मिश्रता नाही असा तो ईश्वरीचा आनंद आहे. तो आनंद आपल्याला ईश्वर आपल्या भक्ती मार्गातून देत असतात. अनुसरणातून त्याला त्याची वाटचाल करावी लागते. आणि म्हणून भिंगुर्टीच्या दृष्टांताप्रमाणे सांगितलेलं आहे की अनुसरणाची गती अशी आहे की जसे भिंगुर्टी आहे ती अळी आणते आणि अळी शोधते आणि त्या अळीला आणून एका आपल्या मातीच्या घरामध्ये तिला ठेवून देते. त्याच्यामध्ये वरून माती लिंपते, पण लिंपताना शेवटी ज्यावेळेला दरवाजा बंद करायला असल्यावर काटा टोचून देते. त्या भिंगुर्टीला मोठा काटा असतो, तो त्या अळीला टोचते आणि मग ती दरवाजा बंद करून लिंपून निघून जाते. आता ती अळी चिंतन करते की मला भिंगुर्टी खाईल. तो काटा टोचल्यामुळे पुन्हा तिला वाटते की ते भिंगुर्टी मला खाऊन टाकेल, भिंगुर्टी मला खाऊन टाकेल. आणि असं करता करता ते भिंगुर्टी तो काटा टोचल्यामुळं त्या ठिकाणी त्या अळीलाच पंख फुटतात. आणि मग काही दिवसांनी ते भिंगुर्टीच्या घरातून फुटल्याबरोबर ते घर अशी बाहेर पडते आणि भिंगुर्टी त्याच्यातून वळत निघून जाते. भिंगुर्टीची स्वामींनी सांगितली हे अशा प्रकारे निष्पत्ती आहे की आधी होती अळी मग झाली भिंगुर्टी सगळी. आणि म्हणून चिंतिता तेसी एक दिशी पांखली गती. त्या भिंगुर्टीला
जे जी आडी आहे तिलाच भिंगुरटी तयार झाली तिची, आणि तिला पंख फुटले आणि तीच निघून गेली. तसं जीव हा आडीप्रमाणे आहे की हा स्वच्छ आहे, असामर्थ्यवंत आहे, परंतु ज्यावेळेला ईश्वराचं त्याला सामर्थ्य किंवा एखादा विधी आचरला जात असतो त्यावेळेला त्या भिंगुरटीच्या दृष्टांताप्रमाणे हा सुद्धा ईश्वराच्या आनंदाला पात्र होतो. जीव काही ईश्वर होऊ शकत नाही, पण आनंद मिळू शकतो. ईश्वराच्या स्वरूपीचा जो आनंद आहे, निरतिशय आनंद सांगितलेला आहे, तो आनंद जीवाला ईश्वर देतात आणि आपल्या समान करतात, आपल्या बरोबरीचा करतात. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराजांचा हा भक्ती मार्ग, स्वामींनी सांगितलं की हा जो पदार्थ किंवा ही जी सृष्टी आहे ती परमेश्वराने निर्माण केलेली आहे, पण या सृष्टीमध्ये तया भजन तया पदार्थ, ईश्वराचाच पदार्थ निर्माण झालेला आहे. ईश्वराने त्या सृष्टीमध्ये सर्व पदार्थांची निर्मिती केलेली आहे, आपण त्याचेच घेतो आणि त्यालाच देतो. पण जीवाचं अधोमतीचं स्वरूप आहे, तो म्हणतोय माझा आहे, ईश्वराचा आहे, पण आपण ईश्वराचं म्हणत नाही. ईश्वराला आपण द्यायसाठी तयार असतो, पण आपल्या मनामध्ये स्वार्थ भाव असतो, आपलं राखून ठेवतो आपण, आणि मग कुठं आपला परमेश्वराला प्रकट करतो भाव. परंतु हे सर्व निष्पत्ती या सृष्टीची निर्मितीच परमेश्वराच्या आज्ञेने झालेली आहे. आणि म्हणून आमच्या शास्त्रात असं म्हटलंय की तया भजन तयाचा पदार्थ, हे ईश्वराचं जे पदार्थ आहे त्यालाच आपल्याला द्यायचे आहे, त्याचेच त्याला. येथा साधा गुळ भेलीप्रमाणे, साधेला ज्या वेळेला त्या वासराने भेली खाल्ली, 2 बायाने ती स्वामींना द्यायला साधेजवळ काही नाही, त्यावेळेला स्वामी म्हणतात बाई आमच्या जवळचा गुळ घ्यायला द्या, जी जी गोसाव्याची घ्यावी, गोसाव्याची पैसे द्यावे. स्वामी म्हणतात की बाई हे सगळे देवाचे, देऊ देईन द्या. अशा प्रकारचं स्वामी श्री चक्रधरांना तुळशीविणारा हा आपला कुठला ना कुठला एखादा आचार असतो, आणि म्हणून त्याची कणव निर्माण होते, अनुसरणाचाही योग येतो. आर्त असली तर परमेश्वर तो अनुसरणाचा योगही पूर्वक असतात. आज अशा प्रकारचे आईचे आर्त आपल्या अंतःकरणात असल्यामुळे त्यांच्या जीवनात हा अनुसरणाचा योग आहे. आपण पाहतो की काही वेळेला काही असे अडथळे असतात की ते आपणच जोडून ठेवलेले असतात. एखादा आपण सत्कर्म करतो, पण अडथळा असा असतो का तो योग आहे, कारण मागील जन्मी कुठेतरी आपण एखाद्या चांगल्या गोष्टीला अडथळा केला असतो. ईश्वराकारणे चळफळीत होता तयाशी वेगा वाट न दाखवायची, असं म्हटलेलं आहे की पुढे कुठेतरी एखाद्या ईश्वराच्या साठी तो त्याला परमेश्वर धर्मासाठी एखादा आर्तवंत होता, पण त्याला अडथळा आपण केलेला असतो, त्याला कुठल्या कुठल्या प्रकारे आपण आड आलेला असतो, आणि म्हणून आपल्याही ठिकाणी तो अडथळा निर्माण योग येत नाही. न येण्याला कारण मागे चांगल्या गोष्टीला अडथळा केला. स्वामींनी सांगितले बाई प्राण्याच्या इष्टार्थ, जे प्राण्यांच्या ठिकाणी म्हणजे जीवात्म्याला जे इष्टरूप क्रिया घडतात त्या इष्टरूप क्रियेला आपण आड येऊ नये, चांगल्या क्रियेला प्रोत्साहन केलं पाहिजे, चांगल्या क्रियेला त्याला साथ दिली पाहिजे. नाहीतर लोक अपवाद असतो, लोक म्हणतील, नाव ठेवतील, इकडे तिकडे गेलं नाही, नात्या कोणत्यात बोलतील. परंतु आपण अनंत जन्मात संसारामध्ये जन्म दिलेलेच आहेत, याही जन्मात दिलेले आहेत, थोडासा तरी काळ ईश्वराला दिला पाहिजे, शेवट का होईना. पण ईश्वर म्हणतात तेही आम्ही स्वीकार करतो, जे काही परमेश्वराचे त्याग करण्याचे प्रकार नाही आपल्याकडून उत्तम त्याग घडत, पण जेवढा घडेल तेवढा तो तरी परमेश्वराला आपल्याला देता आला पाहिजे. म्हणजे या मनुष्य जन्माचा शेवटचा काळ आहे, तो जरी ईश्वराला दिला तरी सुद्धा पुढच्या मनुष्य जन्माची सोय आपण लावून ठेवतो. वासनिकी देहांते अर्धोदके धोळी असं म्हटलेलं आहे. एखादा वासनिक आहे आणि त्याने शेवट जरी तो अनुसरला आणि त्याचा राहिलेलं अनुसरण आहे, पुढच्या जन्मात पुन्हा ईश्वर अपूर्ण योग पूर्ण करतात. एखादा शेवटच्या काळात जरी अनुसरत असला पण संबंध तुटला ना, मागचा जो देवता कर्मफळाचा फेरा होता तो देवाने तिथेच तोडून टाकला, म्हणून तो शेवटच्या काळात जरी अनुसरत असेल पण तरी सुद्धा त्याच्यासाठी अनुसरण महत्वाचं आहे. देव त्याला चतुर्विधीला जाऊ देत नाही. जर एखादं समजा पुढे उद्धरणाचं कार्य नसेल, एक सोय आहे देवाने करून ठेवली, जसं आपण त्याला म्हणतो वेटिंग रूम, तसं ते एक अवघडा नावाची एक परमेश्वराने केलेली व्यवस्था आहे. त्या सृष्टीमध्ये सृष्टी निर्मिती झाली त्याच वेळेला तो अवघडा नावाचा एक विभाग केलेला आहे. जर त्याला उद्धरण कार्य करायचं नसेल, त्याचं प्रमाद्य असेल तर त्याला त्या अवघड्यात ठेवून देतात. या अनुसरणाच्या नंतर त्याला जर आता उद्धरायचं नाहीये तर सृष्टी संपेपर्यंत त्या अवघड्यात नेऊन ठेवतात. सुख दुःख वेगळे तो अवघडा असतो, मग त्याला नरक होऊ देत. कशासाठी ठेवतात? जसं आपण गाडी यायच्या वेटिंग रूम मध्ये वाट पाहत बसतो येईपर्यंत, तसं पुन्हा दुसरी सृष्टीची निर्मिती होईल तोपर्यंत त्याला अवघड्यात ठेवतात. आणि मग त्या अवघड्यामध्ये ठेवल्यामुळं
जिकडे अनेक प्रकारचे रचना होत राहतात, सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे कर्म दुःख जीव भोगतात, त्याला परमेश्वर दुःख होऊ देत नाही, कारण तो शरण गेलेला आहे ईश्वराला. आणि म्हणून स्वामींनी म्हटले की हंगा येत शरण आलेल्या काही मरण असेल. जसा तो ससा आहे, त्या सशाची कणव आहे, त्यांनी ईश्वराला समजा शरण मागतो, त्याच्या मागे लागलेली माणसंच होते, माणसानंच कुत्रे पाठवले, त्याच्याही मागे माणसं होते. एक माणूस मारायसाठी आहे, एक माणूस तारायसाठी, सगळे मनुष्य वेशात होते. पण त्याची असलेली कणव तो बरोबर देवाच्या मांडीखाली गेला आणि देवाने त्याला आश्रय दिला आणि महात्म्य म्हटलं. हेच त्याच्या ठिकाणी महात्मपद म्हणजे कुठली तरी कणव त्यांनी जोडून ठेवली. ईश्वर शास्त्रामध्ये म्हटलं की तो ससा चिरंजीव केला. देवाने त्या सशाकडे पाहिलं, त्याला देहविद्येसारखं सुख केलं. जसं सारंग पंडित आहे, की सारंग पंडिताला देवाच्या ठिकाणी 60 उपहार घडले होते. असं म्हणतात की देवाने नुसतं शीत जरी खाल्लं असतं तरी झालं असतं, कैवल्य झालं असतं. तर सारंग पंडितांना देव म्हणतात अनुसरण. अनुसरण हे हेतू काय? अनुसरण यामध्ये शरणागती आहे. अनुसरणामध्ये परमेश्वराच्या ठिकाणी तो शरण गेलेला असतो आणि तो स्वतःचा नसतो. हे देह ईश्वरा अर्पिले, पण अहंता सांडलेली नाही. तर कैसे अनुसरण? दुसरं वाक्य अनुसरणाविषयी असं आहे की त्या हे देह आहे आणि देवाला अर्पण केलं की आता देवा हे तुला मी अर्पण करतोय. परंतु त्या देहाच्या ठिकाणी ती अहंता आहे, ममता आहे, काम आहे, क्रोध आहे. काहीतरी अनुसरणाचं कार्य दिसलं पाहिजे की नाही, कुठला तरी अडवता करण्यात असला पाहिजे की नाही. आणि म्हणून अनुसरणाचं जे महात्म्य आहे यामध्ये दडलेलं आहे. जर त्या अहंकाराचं कार्य, अभिमानाचं कार्य लीनता नसेल, नम्रता नसेल, त्या अनुसरणाचा काही उपयोग नाही. कारण ते कैसे अनुसरण? आमच्या पक्षकाने म्हटलंय, अहंता सांडलेली नाही, ममता सांडलेली नाही, तरी ते कैसे अनुसरण? त्याला कसं म्हणता येईल अनुसरण? आणि म्हणून अनुसरणासाठी परमेश्वरालागी ज्याला ईश्वर प्राप्त करायचं असेल त्यांनी रंका व्हावे, दीन व्हावे, नम्र व्हावे, ईश्वराला प्रार्थना करावी. कारण आपलं आचरण आजपर्यंत असंच गेलेलं आहे, अभिमान, अहंकार, सत्कीर्ती, मान मान्यतेत. पण हा जो काळ आहे अनुसरणाचा, हा त्यासाठी नसतो, तो अहंतेसाठी नसतो, ममतेसाठी नाही. ममता ही काय आहे? दोषरूप आहे. कशी दोषरूप आहे? की ती मायाजाळ म्हटलेलं आहे. देवता अधिष्ठित आहे ममता ही, पण परमेश्वर जो आहे त्या पलीकडचा आहे. ईश्वराच्या ज्या भावना असतात, परमेश्वराला जे आपण समर्पित भाव करतो, तो निर्गुणतेचा भाव आहे, तो त्रिगुणात्मकतेचा नाही. आणि म्हणून ती प्रतिक्रिया ईश्वराच्या लेखी लागत असते. अनुसरण हे देहच निर्गुण सांगितलेलं आहे, अनुसरण हे देहच युक्तत्व सांगितलेलं आहे. आणि म्हणून अनुसरण देहा घेतल्यानंतर सुद्धा आपल्याकडून काही अविधी घडत असतात, काही दोष घडत असतात, परंतु त्यालाही अयोग्यता असं म्हणतात. असं काही नाही की आता अनुसरल्याबरोबर आता सगळे कर्म बंद झाले आपले, असं नाही. उलट जास्त झाले चालू. अनुसरल्यानंतर उलट जास्त जबाबदारी असते, फक्त त्याचं नाव बदलून जातं. इकडे त्याला कर्म म्हणतात. हे कर्म जे असतात हे देवता अधिष्ठित कर्म आहे. तुम्ही आजपर्यंत कर्मराटीत जोडले, त्याचे लेख तुमच्या जीव स्वरूपावर लागत असतात. एक कर्म जोडलं, मानसिक असेल मानसिक लागतं, ते मानसिक भोगावं लागतं. शारीरिक असेल, वाचिक असेल, ते प्रत्येक कर्म आपल्या जीव स्वरूपावर लागते. पण ईश्वराला शरण गेल्यानंतर जी लेपाचा अधिकार असतो, म्हणजे लेप लागणे, कर्माचा ठसा उमटणे, तो अधिकार पुसला जातो. पण अधिकार जरी पुसला असेल, पण कर्माचा लेप पुसला, पण दुसरा मात्र चालू होऊन जातो. तिथून त्यालाच अयोग्यता असं म्हटलेलं आहे. जसं त्याला निर्लेप रूप कर्म असं म्हणतात. दैवराटीमध्ये कोणते कर्म निर्माण होतात? निर्लेप रूप, म्हणजे त्याचे लेप लागत नाही, पण कर्म मात्र लागतात. जसं एखादं अनुसरण, आपण अनुसरल्यानंतर जर एखादी वाईट क्रिया केलेली असेल, कोणाला अपशब्दाने बोललो, कोणाचं मन दुखवलं, मग अशा प्रकारचं हे जे वाईट कर्म आहे हे सुद्धा सत्कर्मात धरल्या जाईल का? नाही. ते कर्म वाईटच आहे, वाईटाचं फळ वाईटच आहे. ते कर्मराटीत करा का दैवराटीत करा, त्याचं फळ वाईटाचं वाईटच मिळणार. मग कर्मराटीत केलं, त्याचा प्रसव जडत्वापर्यंत, त्याचं जडत्वाचं दुःख 1000 वर्षाच्या दुःखापर्यंत त्याचा प्रसव जातो. दैवराटीत कर्म केलं त्यालाच आम्ही नित्य चालीची अयोग्यता असं की अविधी अनिष्टा तो वाढविता नित्य जरकाशी भाजन होय. झाली ब्रह्मविद्या जीवाचे करणे, एका ओकट्या कारण होय, एका गोपट्या कारण. असं जर दैवराटीचा प्रसव वाढत वाढत गेला, ईश्वरापर्यंत जातो.
ईश्वरापर्यंत जाऊन नित्यासारखे बीज त्याच्या ठिकाणी जोडल्या जातात, दुःख जोडले जातात. पण देव दयाळू मयाळू आहे, कृपाळू करुणाळू आहे. माऊलीच्या गुणामुळे परमेश्वर त्याच्या दोषालाही पुरस्चरण करत असतात. स्वामी म्हणतात की तुमच्या ठिकाणी जर अनुताप उत्पन्न झाला असेल, महादायसाला सारविता सारविता देव तारांगुळीचा खेळ खेळत होते सारंगपंडितासोबत पैठणला. ती सुपारी उडवून पळाली. वळाल्यानंतर महादायसाने धरली अशी फेकली, ती देवाच्या श्रीमुकुटापासून जाऊन पडली. देवाच्या डोक्याला लागणार होती पण ती थोडक्यात राहिली. स्वामींनी महादायसाकडे डोळे वटारून पाहिलं कटाक्षाने. महादायसाच्या चूक लक्षात आली. ही सुपारी तर आता देवाच्या श्रीमुकुटाला लागली असती तर आणि हातात उचलून द्यायला पाहिजे होती. पटकन महादायसा उठतात, ते सुपारी घेतात, देवाच्या पार डोकं ठेवतात, रडून प्रसव मोडतात की माझी चूक झाली. स्वामी म्हणतात ठीक आहे, बाई चूक झाली पण चुकीला अंतःकरणामध्ये क्षमा याचना करता आली पाहिजे ना. म्हणून क्रियेशी अनुताप पुरस्कार. दैवराटीमध्ये ज्या वेळेला काही क्रिया घडत असतात त्या अनुतापाने त्याचा पुरस्चरण म्हणजे प्रसव मोडला जातो. आपण प्रसव मोडण्याची जी प्रक्रिया आहे की ह्या ज्या निर्लेप क्रिया असतात ही ईश्वराची एक प्रकारे कृपा आहे दैवराटीविषयी. ते जर देवतेच्या कर्मासारखे लेप लागले असते तर ते लेप हे भोगल्याशिवाय नसत. पण प्रसव जे असतात, जे काही निर्लेप क्रिया असतात त्या प्रसव ईश्वराच्या प्रसन्नतेने, भजनाने, पूजनाने, साधू संतांच्या सेवेने, असं म्हणतात ज्ञानियाचे भजने नित्य नासत, हे दैवराटी जोडलेले असतात. ईश्वर मार्गाच्या वासनिक अवस्थेत नामधारक वेदांत बोध या अवस्थेत जोडलेले असतात. म्हणून ते प्रसव नाचतात. ते जर देवतासारखे लेपरूप असते तर नाचले नसते, ते भोगावच लागतात. बहुरूपता बहुकामता का होईना कर्मराटीच्या कर्माविषयी भोगावच लागतात. पण दैवराटीचे ईश्वर प्रसव प्राश्चिताने नाचत असतात. प्राश्चित करून त्या निर्लेपरूप कर्माचा परमेश्वर नाश करून टाकतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या काही दैवराटीच्या विधी असतात. त्यामध्ये सुद्धा इष्ट आणि अनिष्ट ही प्रक्रिया आहे. परंतु इष्ट हा वाढविण्यासाठी परमेश्वराने दिलेला आपल्याला आचार असतो की अंतःकरणामध्ये आपल्या परमेश्वर आपल्याला झाला पाहिजे. म्हणून त्या चतुर्विध दुःखाने आपल्याला ईश्वर त्या कर्मापासून मुक्त करत असतात. जसं जसं चतुर्विध दुःख आपण करू त्यालाच असं म्हटलंय की जुनी चर्या करावी, गुणापथ्य घ्यायचे. गुन्हा म्हणजे डबल. कर्मराटीत आपण अनुसरल्या अगोदर जे करत होतो त्यापेक्षा पुन्हा अनुसरल्यानंतर देवाची प्रार्थना करणे, अनुताप करणे, अनुशोच करणे, आर्त करणे. चतुर्विध दुःखाने आपल्या अनंत कर्माचा नाश परमेश्वर करतो. त्याला अप्राप्ती असं म्हटलेलं आहे की अप्राप्ती भावल्यामुळे स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षू, शास्त्र, ईश्वर, प्रेम हे जे काही परमेश्वराचे पदार्थ आहेत त्या परमेश्वराची असंशा करावी, प्रशंसा करावी. आवडी, गोडी, प्रीती आणि प्रेम यामुळे अंतःकरणामध्ये चतुर्विध दुःख जर केलं तर त्यामुळे निश्चितच आपले कर्म आपोआप त्या ठिकाणी ईश्वर नष्ट करतात. त्या चतुर्विध दुःखात सेवेतून, भजनातून, पूजनातून या कर्मांचा ईश्वर आपोआप नाश करत असतात. ही दैवराटीची प्रक्रिया कर्मनाश करणारी आहे. म्हणून त्यालाच आत्मशुद्धी प्रक्रिया अशी म्हणतात की आत्म्याला शुद्धीकरण करण्यासाठी त्याला नंतर योग्य म्हणजे योग्यता. कर्मनाश झाले की तो योग्य होतात, कर्मनाश झाले की तो योग्य होतात. आणि काही वेळेला अक्रिया घडली, काही दोषरूप घडलं पुन्हा अयोग्य होतो. म्हणजे तो त्याच्या ठिकाणी अयोग्यतेचा अधिकार सुद्धा लागत असतो. आणि मग अयोग्यतेचा अधिकार वाढत गेला अनिष्टाकडे जातो. आणि म्हणून आपल्याला स्वामी श्री चक्रधर महाराजांचे तत्वज्ञान आहे ते दोन्ही अंगाने त्याचं ज्ञान करून देते. मनामध्ये आपण ज्या काही परमेश्वर धर्माच्या विधी असतात, ईश्वराचं जे धर्मचरणाचं कार्य आहे ते कार्य आपल्याला दिसत नाही. ईश्वराचे कार्य जे आहेत, जी होणारी प्रक्रिया आहे, स्वामी म्हणतात की येथून तुमची थोरी सांगितले माथे आठवले जाते. तुम्हाला तुमची अनुसरणाची, ईश्वराच्या धर्मरूप आचरणाची थोरी सांगितल्यानं असं वाटलं की मी किती श्रेष्ठ आहे, त्याचं महात्मा किती आहे ईश्वर धर्माच्या आचरणाचं. नामाचं स्मरणाने काय होते, आपल्याला भजनाने काय, पूजनाने काय, याचं थोर गोष्ट सांगतात की मेरू यसमे गोमटे. मेरू प्रकारे म्हणजे मेरू पर्वत जसा मोठा आहे तसं प्रत्येक क्रियेचं गोमट या ठिकाणी फार परमेश्वर मोठ्या प्रकारचे या जीवाला देतात. कारण थोडंसं देऊन जास्त घेत, थोडंसं या जीवाकडून थोडंसं स्वीकार करतात. असं म्हटलंय की ऋण जरी मुष्टी भर पोहे
तयाच्या व्याजांत हेमनगरी ते सुदाम्याच्या मुष्टीभर पोहे एक हेमनगरी म्हणजे सुवर्ण नगरी दिली सुदाम्याला, पूर्ण तर मुष्टीभर पोहे. तसं देव थोडंसं घेतात आपल्याकडून आणि बहुत देतात, कारण त्याला द्यावशी इच्छा आहे. ईश्वराच्या ठिकाणी कृपेचा उचंबळ आहे. ईश्वराजवळ कृपा म्हणजे कणव आहे, कीव आहे, जीवात्म्याविषयी भाव आहे की या जीवात्म्यात मी उद्धरण केलं पाहिजे, जीवात्म्याला नरकापासून सोडविलं पाहिजे, अशा प्रकारचा परमेश्वराचा भाव आहे. आणि म्हणून त्या कृपेस तो ईश्वराला झळंब उत्पन्न होतो या जीवात्म्याविषयी. आणि हा मला कधी अनुसरेल, कधी माझ्या म्हटल्याप्रमाणे वागेल, कधी माझं स्मरण करेल, कधी माझ्या चिंतनामध्ये तो राहील, ही परमेश्वरिक भावना जीवात्म्याकडून करत असतात. ही रास्त अपेक्षा आहे. जशी आई एक अपेक्षा करते की मुलाने माझं ऐकलं पाहिजे, मुलाने हे केलं पाहिजे, मुलाने ते केलं पाहिजे, आणि म्हणून आई काय करते की सतत त्या मुलाचं चिंतन करते. पण ज्या वेळेला तो मुलगा काहीच ऐकत नाही त्यावेळेला ती आई म्हणते की जाय मेल्या तुझं आता काही हो. वास्तविक ती मनातून म्हणत नाही, पण वरवडे ऐकत नाही तू मुलगा. आणि म्हणून ज्यावेळेला तो ऐकत नाही त्यावेळेला आई अशी मनातून नाराजीने म्हणते की तुझं आता जाय, माझं ऐकत नाही, तुझं काही कर, तुझ्या मनात जसं वाटत तसं. तसं परमेश्वर सुद्धा या जीवात्म्याला सांगण्याचा प्रयत्न करतात, सांगत राहतात, पण जेव्हा तो काहीच ऐकत नाही, ईश्वराचं म्हणितलं करत नाही, त्यावेळेला ईश्वर म्हणतात की आता तू तुझ्या कर्माने पहा, तुला जसं करायचं असं. शेवटी दोन वाटा परमेश्वराचं दाखवण्याचं काम आहे. आई जसं चांगला रस्ता मुलाला दाखवते, ममतेतून चांगलं व्हावं ही तिला वाटतं, तसं परमेश्वर आईच ठाणी आहे. तो जीवात्म्याला दोन रस्त्याच्या वाटा दाखवतो, एक उजू वाट, वक्र वाट. इकडून जाशील तुला चोर नागवतील, वाघ खाईल, त्या ठिकाणी तुला मारठोक होईल. इकडून जाशील या गावाने, या रस्त्याने तुला चांगल्या प्रकारचे लोक भेटतील, मार्गाने वाटचाल करणारे लोक आहेत, चोर भेटणार नाही, मोठे मोठे गावं लागतील आणि तू सुखरूप पोहोच. असं दोन्ही प्रकारचं मार्गदर्शन परमेश्वर जीवात्म्याला करतात. पण रस्ता निवडणे शेवटी जीवात्म्याचं काम आहे. आणि म्हणून जो शरणागतीचा भाग, अनुसरणामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे शरणागती, की जोपर्यंत त्या परमेश्वराला आपली शरणागतीची हाक पोचत नाही की देवा आता मी तुला शरण आलेलो आहोत, तर शरण येण्यासाठी अंतरातून हाक द्यावी लागते, अंतकरणातून परमेश्वराला शरण जावं लागते. जोपर्यंत अंतकरणातून आपण परमेश्वराला हाक देत नाही तोपर्यंत त्या भावाचा स्वीकारही परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून जाई हे देह माझे, ऐशी वासनाही सांडेल तेने निमित्ते. हे ईश्वराचं सहाय्य कोणाला आहे की हे देह आपण म्हणतो माझा आहे, पण हे देह सुद्धा आता देवाला दिलं ना. अनुसरते काळी काय म्हणतो आपण, चित्त वित्त काय. चित्त म्हणजे देवा हे अंतकरण मी तुला दिलेलं आहे, वित्त म्हणजे जे आता मला द्रव्यामध्ये जी आसक्ती होती, आजपर्यंत मी ज्या द्रव्यामध्ये प्रपंचामध्ये धनदौलतामध्ये जे काही मन ठेवलेलं आहे ते सुद्धा मी आता तुला मन समर्पित केलं आहे. वित्तातूनही माझं मन निघालं आहे. काय आहे म्हणजे शरीर. हे शरीर माझं प्रपंचाच्या आडी होतं आजपर्यंत, आता मी हे शरीर सुद्धा तुला अर्पण करतो. पण दिल्यानंतर परत हा जीव कसा आहे तो म्हणतो माझं. आमच्या शास्त्रात सांगितलं आहे की देह सुद्धा आता देवाला दिलं, हे देह देवाचं झालं ना. म्हणून ईश्वर अर्पण बुद्धीने ती क्रिया आहे. अनुसरण हे ईश्वर अर्पित असते. लोकांचा पदार्थ आपुला म्हणतात. ज्यावेळेला आपण माझं म्हणतो त्यावेळेला आमचे शास्त्रामधले भाष्यकार म्हणतात की समजा तुम्ही एखादी वस्तू एखादा दान देऊन टाकली आणि दान दिल्यानंतर परत म्हणायचं का हे माझं आहे, पण दान दिल्यानंतर तुमचं होऊ शकते का, नाही होऊ शकत ना. मग आता ते दिलं परत म्हणतो माझं हे आहे, माझं ते आहे, माझं ते आहे की नाही. म्हणजे ते माझं नाही, ते श्री चक्रधराचं आहे, ते देवाचं आहे. म्हणून माझी तर नाही, आता हे दिलेलं आहे. हे देवाचा संपूर्ण जो काही आपण त्यावेळेला अनुसरतो त्यावेळेला ते आपण आपला जो भाव, आपली जी भक्ती, आपलं जे शरीर ते देवाला अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून त्यामुळं निष्काम जे हेतुक्रिया आपल्या जीवनामध्ये अनुसरणाच्या माध्यमातून घडत असते. प्रत्येक क्रिया ईश्वरासाठी लेखी लागत असते आणि ती क्रिया लेखी लागल्यामुळे आपल्या उद्धरण प्रक्रियेला सुरुवात होते. जी काही जीवात्म्याची अधमती आहे, साधा ह्या जोगेश्वरीला जातात, जोगेश्वरीला स्वामी असतात आणि मग स्वामी त्या ओट्यावरती उभे असतात, साधा खाली असतात आणि मग साधेला काही वर चढता येत नाही. स्वामी म्हणतात या बाई वर, तुम्ही मी कशी येऊ, मी स्थूळ आहे शरीराने, मला वर येता येत नाही. मग स्वामी खाली हात करतात, साधा वर हात करतात, नखाला नखा लागतात, स्वामी वर हात करून घेतात, आपाप साधा त्या ओट्यावर उभा राहतात. जी मी कशी आली,
तुम्ही तर माझा हात पकडला नाही, नुसतं नखाला नख लागले, मी आपोआप कशी वर आली? मग त्यावेळेला स्वामी म्हणतात, बाई जीव ऐशी अधोमुख असती, परमेश्वर ऐशी वरी पडून पाहती असती, एखादा एक ऐशी वरोती वास पाहिली, ऐशीची काढी. जर का तुम्ही अशा प्रकारे अधचालीचे जीव स्वरूप आहे, याला जर ऊर्ध्व करायचं असेल, परमेश्वराला हाक दिली तर देव त्याला आपोआप वर बसवत असतात. म्हणून अंतकरणातून केलेली हाक, अंतकरणातून केलेली आर्त ईश्वराच्या ठिकाणी ती स्वीकारात पडत असते. अनुसरण हे सुद्धा तसंच आहे की भक्तवासांसारखे, स्वामींचे शिष्य माईपट्टांसारखे, उमाईसा, आबाईसा, की देवाने त्यांच्या प्रत्येक क्रियेचा स्वीकार केलेला आहे. त्या स्वीकारामुळे परमेश्वराची ती क्रिया लेखी लागलेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण एखादी ईश्वराची क्रिया करत असतो, ती क्रिया करत असताना त्यामध्ये स्मरण असलं पाहिजे, त्यामध्ये चिंतन असलं पाहिजे. कारण सदा सर्वदा लेखी तरी नामची लेखी. जी काही आपण एखादी भजन क्रिया करतो त्यामध्ये श्री चक्रधराम म्हणतो, पूजन करताना श्री चक्रधराम, एखादे सेवादास्य करतो त्यामध्ये श्री चक्रधराम. म्हणून दास्य करताना नामाचं स्मरण घडलं पाहिजे. स्मरणांत दास्य नव्हे, पण दास्यांत स्मरण येत असेल. स्मरण करून राहिले त्या स्मरणात दास्य घडत नाही, पण दास्यामध्ये स्मरण करता येते. एखादे आपण व्यापार करत असलो, काम करत असलो, तर मुखाने नाम सुद्धा घेऊ शकतो. म्हणून याला असं म्हटलेलं आहे की आपल्याला सवय असते, जसं व्यवहारात सवय असते की एका कामात दोन काम आपण करत असतो. प्रपंचामध्ये तुम्ही एखादं जर काम तुम्हाला करायचं असेल, ओळखायचं असेल, तर एक काय, दोन काय, तीन काय, रस्त्यावर चालताना 2-3 कामं आठवूनच घ्या. तसं धर्मात सुद्धा म्हटलेलं आहे की जुना पथ्य घ्यायचे, एकामध्ये 2 डबल करता आलं पाहिजे. एक घाई द्विधा करणे, एक घा 2 तुकडे आपण म्हणतो ना, एका दगडात 2 पक्षी, अशा काही चाललेली ती म्हणी आहे. तसं एकामध्ये 2 काम करता आले पाहिजे. एक गोमतं जोडलं तर मला दुसरं कसं मिळेल, दुसरं केलं तर मला तिसरं कसं मिळेल, अशी प्रकारची असंशय आपल्या ठिकाणी असते. स्वामी म्हणतात, पोरजू करीना पण करीनाशी हावही न बनते. आपण करत नाही, प्रत्यक्षात आचरत नाही, पण अपेक्षा तर केली पाहिजे, हाव तर केली पाहिजे. हाव जर केली तर ती हाव ईश्वर पुरवत असतात. ती हाव अशी आहे की ती असंशय आहे, आणि असंशय केल्यामुळे त्याचा योग येत असतो. आपण एखादी असंशयच केली नाही, हावच केली नाही, प्रार्थनाच केली नाही देवाला, तर योग सुद्धा त्या गोष्टीचा पुरत नसतो. आणि म्हणून प्रार्थनामध्ये असं बळ आहे आपल्या, प्रार्थनेने ईश्वराला सुद्धा आपण वश करू शकतो. जसं आपण म्हणतो, बाईसाच्या देवा, भट्टोबासांच्या बाबा, औसाच्या जगन्नाथा, या भक्तजनांनी देवाला तोषविलं आहे. आपल्या आचरणाने, आपल्या विधिरूप आचरणाने देवाला तोषवलं. आणि म्हणून स्वामी म्हणतात की आता या परिवाराचा सहयोग आहे. ज्या वेळेला आपण चरित्रात पाहतो, स्वामी म्हणतात आता बाईसाच्या देवा व्हावे लागेल. त्या ठिकाणी ज्या वेळेला स्वामी भक्तजनांसोबत खेळक्रीडा करतायत आणि मग त्यावेळेला निरोप पाठवतात, बाईसा जा. त्या ठिकाणी बाबांना बोलून आणा, वारावणीची वेळ झाली. देव म्हणतात थोडं थांबा. परत म्हणतात जा, भक्तजनांना सांगतात बाबांना बोलवा. स्वामी म्हणतात थोडं थांबा. आणि मग स्वतः बाईसा म्हणतात बाबा आता चला. आणि मग त्यावेळेला स्वामी येतात. आणि मग स्वामी म्हणतात आता बाईसांच्या देवा व्हावे लागेल. बाईसांचा केल्यानंतर पूजा असं, त्या ठिकाणी त्रिकाळ पूजा असं करायच्या स्वामींचा बाईसा. अशा प्रकारे देवाला वश केले. नाशिकला स्वामी गेले आणि नाशिकला स्वामी गेल्यानंतर उदास झाले. एवढे उदास झाले का कोणाशी बोलत नाही, आरोपणा करत नाही, काहीच नाही. बाईसांशी सुद्धा बोलणं बंद. आणि अशा उदास अवस्थेमध्ये आता नदीला पाण्याचा पूर चाललेला होता. पाण्याची मोठी धार चालली आणि त्या पाण्यामध्ये स्वामी निघाले. एवढी उदासीनता. आणि मग आता स्वामी त्या पाण्यात शिरले. गुडघ्यापर्यंत पाणी आलं, कमरेपर्यंत आलं, छातीपर्यंत आलं. आणि तेवढ्या पाण्यामध्ये बाईसा सुद्धा देवाच्या मागे शिरल्या. देवाचा पदर धरला, तुम्ही जाता, आम्ही तुमच्या मागे येतो. आणि मग स्वामींच्या गळ्यापर्यंत पाणी आलं. बाईसा ठेंगण्या होत्या, तर बाईसांच्या तोंडात पाणी जायला लागलं. बाईसा बुडायला लागल्या पाण्यामध्ये. आणि त्यावेळेला बाबा बाबा मला वाचवा, बाबा, अशा प्रकारचा स्वामींवर त्या ठिकाणी विश्वास दाखवून बाबा बाबा करत बाईसा ओरडत होत्या. आणि ते बाईसाचं बुडण्याला पाहून पटकन स्वामी मागं फिरतात आणि पाण्याच्या बाहेर येतात. मग त्यावेळेला स्वामी बाहेर म्हणतात, या बाईची हाती कवडी खाई जाऊन न राहील. आम्ही आता गेलो असतो पाण्यामध्ये निघून, परंतु बाईसांचा जो भाव, देव चालले का मी तुमच्या सोबत येते आहे,
अशा प्रकारे देवाचा शब्द सुद्धा ऐकवल्या गेला नाही. स्वामी गेले म्हटल्याबरोबर बाईसांनी गंगेमध्ये देहत्याग केलेला आहे. हे भक्ताचं लक्षण आहे. अशा प्रकारे भक्तांनी परमेश्वराला वश केलेला आहे. आणि अशा प्रकारचा भाव आपण रुक्मिणीच्या ठिकाणी पाहिलेला आहे. यमुना डोई बुडाले म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी मूर्छेवर पडलेले आहे. कुंतीला स्वामींनी प्रेम दिलं होतं. उद्धव देवाला जसं प्रेम दिलं तसं कुंतीला प्रेम होतं. श्रीकृष्ण महाराजांनी कुंती हौसाला प्रेम दिलं होतं. आणि कुंती म्हणते की श्रीकृष्ण महाराज कुठे आहेत. त्यांना समजलं की ते निजधामाला गेले, या देहाचा त्याग केला. असं म्हटल्याबरोबर कुंतीने उभ्याने खाली देह टाकला. हे भक्ताचे लक्षण आहे. अशा प्रकारचा परमेश्वराचा भाव भक्ताच्या ठिकाणी असतो. ती आपली उत्तुंगत अवस्था आहे. परमेश्वर भक्त प्राप्त करण्यासाठी ती शेवटची अवस्था आहे. भक्त म्हणजे ईश्वराचं प्रेम ज्याला होते तो भक्त. पण त्याची सुरुवात कुठे आहे? या अनुसरणामध्ये. इथे अनुसरण देहामध्ये जर ओला अंतःकरणात भाव असेल, ओलेली गुणे आपण परमेश्वराचं स्मरण केलं, त्याची प्रतिकारकता वाढत वाढत त्या भक्तापर्यंत जात असते आणि तो योग परमेश्वर आणून देतात. अशा प्रकारचं हे अनुसरणाचं कार्य आहे. आज आशाताईंनी आपल्या जीवनामध्ये अनुसरून परमेश्वराला निश्चितच प्रसन्नता करणार आहेत. ईश्वराच्या प्रसन्नतेमुळं साधू संतांच्या शुभचिंतनाने आणि त्यांच्या जीवनात केलेल्या ईश्वर धर्माच्या आचरणाने निश्चितच त्यांची गती परमेश्वराच्या आनंदापर्यंत जाऊन पोहोचणार आहे. त्यांना सुद्धा मोठ्या मोठ्या सत्पात्रांच्या ठिकाणी भजन पूजन अन्नदान आणि अशा प्रकारचा योग त्यांच्या जीवनात लहानपणापासूनच आहे. कारण वाठोडा शुक्लेश्वर हे गाव साधू संतांसाठी नवीन नाही. साधू संतांची असलेली परंपरा माझे गुरुवर्य श्री मोठे बाबा, आताचे ज्या गादीवर बाबा आहेत त्या गादीवर पूर्वी बाबा होते आणि त्या अनुषंगाने बाबांचं नेहमी आठवड्याला येणं, या तुमच्या सगळ्या परिवाराशी संबंध आता मला नव्यानं सांगण्याचं काम नाही की बाबांचे संबंध कसे होते आणि म्हणूनच त्याच अनुषंगाने हा योग या ठिकाणी आलेला आहे. माझंही बालपणापासून तुमच्या सगळ्यांशी संबंध आहे आणि अशा योगाने आज या ठिकाणी हा आईच्या जीवनामध्ये अनुसरणाचा योग आलेला आहे. अनुसरणामुळं एक आपण अच्युत गोत्राचा हा परिवार आहे आणि अच्युत गोत्राच्या परिवाराचं प्रेम एकमेकाची प्रेमाची वृद्धिंगतता होत असताना निश्चितच त्या प्रेमामुळे आपल्याला योग्यता मिळत असते. एक ईश्वरीचं अनुभूत असं एक परमेश्वराचं काही अधिकाररूपी द्वार आहे ते जोडलेलं आहे. भजनाने पूजनाने एकमेकाच्या दंडवताने अशा प्रकारची अधिकार पात्रता आपल्याला कर्मराठी ग्रस्तासून जे लोक असतात यांना ईश्वराच्या धर्माचा अधिकार मिळत असतो. कर्म लागत नाही. आता सांगितलं की ईश्वराची जी क्रिया आहे ती निर्लेप क्रिया आहे, त्याचे लेप लागत नाही. अधिकार निघतात दैवराठ भजनाने आणि ते अधिकार कर्मराठीपेक्षा श्रेष्ठ. त्या अधिकाराला पाहूनच ईश्वर दान देतात. अधिकारी निवासी दिवशीत परमेश्वर दातृत्व करतात. संविधानाचं करतात असंविधानामध्ये सुद्धा कन्वेनुसार तिथून परमेश्वर चिंतन करतात सुरुवात. तिथून त्याचा तो अधिकार पूर्ण करतात. तिथून त्याचा योग पुरवतात. कोणाला बोध आहे, कोणाला वेद आहे, ते काही जीवात्म्यापासून होत नाही. अधिकरणापासून मुळातच होत नाही. फक्त अक्षरदाता असतो, सांगणारा तो असतो, तर संप्रेषण करणारा मात्र साक्षात ईश्वर असतो. तिथे जरी परमेश्वर असतात तर तिथून इथे संप्रेषण करतात. म्हणून म्हटलं की धर्म वार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्था. ईश्वर कार्याचं हे आहे त्या तिथे धर्मरूप कार्य वर्ततात. त्या परावाणीला सामर्थ्य जे त्या ठिकाणी प्राप्त होत असते ते ईश्वरापासून होत असते. ईश्वराचं कार्य वेदाबोधापासून अनुसरणापर्यंत नेपर्यंत ते कार्य स्वतः ईश्वर करतात. म्हणून असंविधानामध्ये सुद्धा आम्ही जीवाचं उद्धरण करतो असं आपल्या देवाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून अनुसरून त्या उद्धरणासाठी जे नरक आहेत त्या परमेश्वराला ते जीवाचे चुकवायचे असतात. आणि म्हणून देवता कुठल्याही प्रकारचं शेवटचे नरक आहे, कारण ते देह उच्च झालेला आहे. ईश्वराला अर्पण केलं म्हणजे या देहाच्या ठिकाणी देवता कुठलाही नरकरूपी जो भोग आहे किंवा नरकात टाकणे, त्याला स्वामींनी म्हटलं आहे की अनुसरला जो असतो त्याला देवत्व आणि त्रेंच. देवत्व म्हणजे जे देवताचे जे काही फळभोग असतात, त्रेंचत्व म्हणजे जे काही पशुपक्ष्यांच्या योनी असतात, नरक योनी असतात, तृणामुंगी असतात, या योनी आहेत, याला ईश्वर जाऊ देत नाही. का जाऊ देत नाही? कारण त्या देवता अधिष्ठित योनी आहेत सगळ्या, त्याच्यावर देवता चक्र आहे.
पण हे जे योनी आहे हे मनुष्याची ही ईश्वराच्या कृपेने या जीवात्म्याला पुन्हा पुन्हा या ईश्वर देतात. अनेक जन्म संशित तत्व याची परंपरा. पुन्हा मनुष्य जन्म देतात, पुन्हा त्याच्याकडून तो ईश्वर धर्माचा आचरण करून घेतात आणि याचं उद्धार करतात. अशा प्रकारे आईचा हा अनुसरणाचा योग या ठिकाणी आलेला आहे. आपण सर्वजण परमेश्वराच्या श्रीचरणाशी चिंतन करूया. आईने आज अनुसरण घेतलेलं आहे. त्या अनुसरणाच्या निमित्ताने बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो तर सर्व हा भडके परिवार आलेला या ठिकाणी हरगोकर परिवार यांच्या आईचे समजा 2 मुली आहेत, ज्यामध्ये भारतीताई कीर्तिताई अशा प्रकारे ह्या 2 मुली आणि अमोल दादा या तीनही पुत्रवर्ग या ठिकाणी आहेत आणि आईचा दीक्षाविधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आमच्या आईचे जे वडील म्हणजे डॉक्टर नारायणराव भडके यांचं सुद्धा फार